गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आत्ता आपण आलेलो आहे ते मुळा मुठा नदी जिथून आपल्या येते तिथपर्यंत पोहोचलेलो आहे. हे मुळा मुठा सुधार प्रकल्पातला मुळा नदीकडचा हा पहिला पोर्शन आहे पहा. याच्या पुढे काय आपलं मला तरी काय दिसत नाही आहे, पण इथपासून नदी सुधार प्रकल्प आहे तो सुरुवात होत असावा असा माझा अंदाज आहे. मला कन्फर्म माहिती नाही आहे, पण मी ह्या फर्स्ट पॉईंटला आलेलो आहे पहा. इथून पुढे अशी ही मुळा नदी आणि थोडं पुढे गेल्यानंतर पलीकडून एक मुठा नदी येते आणि तिथे संगम होतो. हा जो ब्रिज आहे हा इकडे संगमवाडीचा ब्रिज म्हटला जातो त्याला, आणि हा इथून सुरुवात होते ते पुणे मुंबई रस्त्यापासून. आणि माझ्या समोर जर दिसत असेल आपल्याला नदीच्या पलीकडे ते इंजिनिअरिंग कॉलेज. तर आपण आता असं पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. मोस्टली हा जर म्हणत असाल तुम्ही नदी सुधार प्रकल्पातला, तर हा पहिला पॉईंट आहे पहा. आता आपण ह्या नदीच्या कडेकडेने जिथे प्रॉपर मुळा मुठा नदीचा संगम होतो तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. ह्या पुलाखालून पलीकडे जाऊयात. आणि ही जी कामं चाललेली आहेत नदी सुधार प्रकल्पाची ती साधारण अशी आहेत पहा. इथे तिकडे पलीकडनं तर रस्ता दिसतोय मला. आपण हा पुलाखालून चाललेलो आहे. इथे कदाचित झाडांची प्रोव्हिजन असावी. आपण असं समोर COP मध्ये मुळा नदी आणि याच्या कडेने सुद्धा कामं होणार असतील. तर आपल्याला असं पुढे जायचं आहे. हा आपण पुढे म्हणजे असं साधारण संगम जिथे प्रॉपर संगम होतो तिथपर्यंत तर नक्की जाणार आहोत. हा कदाचित पहिला वॉकिंग प्लाझा असावा. हा पहा, हा कदाचित मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पातला हा पहिला वॉकिंग प्लाझा असावा. कारण असेच वॉकिंग प्लाझा नदीच्या दोन्ही कडेने आपण जर पाहत आलो आहेत ते मुंडव्यापर्यंत आहे, मुंडव्याच्या ब्रिजपासून पर्यंत. साधारण आपण आता मुळा मुठा नदीच्या संगमापर्यंत पोचू शकू. जो समोर जर दिसत असेल मला पलीकडून एक मुळा नदी येते. आणि मी मुळा आणि मुठामध्ये सारखं कन्फ्यूज होतो आहे. ही आपण ह्या नदीला फॉलो करतो आहे. मागून आलो ती मुळा नदी, कारण इथे मुळा रोड आहे म्हणून मला नक्की माहिती आहे. आणि ती समोरून येत असेल येते ती मुठा नदी जी खडकवासल्यावरून आली ती. आपण पुढे जाऊयात अजून. हा जो संगम दिसतोय हे संगमवाडी या उजव्या बाजूला, म्हणजे इकडे संगमवाडी आहे आणि हे इकडे हा मुळा मुठा नदीचा संगम. तर आपण इथे खाली जाण्याचा प्रयत्न करतोय मी. जर पॉसिबल असेल तर तिथपर्यंत जाईन मी. पाहूयात आपण जमते का आपल्याला. मी मित्रांनो इथे वर उभा होतो आणि वरून असा खाली आलेलो आहे. फारच टेरिफिक होतं ते उतरणं. तर आता मी खाली आलेलो आहे. समोर पहा आपल्याला दिसू लागली ते पुण्याची मेट्रो. आणि झाडं पाहता ही काढायची असतील झाडं किंवा आपोआप पडले असतील.
मला नाही सांगता येणार, कारण हा वादच इतका चाललेला आहे बाबा. हे एवढे मोठी झाडं आता नदीपात्रातलं आता काढतात का पाडतात काढतात की पडले माहिती नाही आहे. असं त्या ब्रिज खालून आपण आलो आहे ह्या असं, आणि हे हे इथून वरून खाली आलेलं आहे. जे पर्यावरणाबद्दल जे चालू आहे ते या झाडांसंदर्भात आहे. अशी मी आता प्रॉपर संगमावर चालू आहे म्हणू शकतो नक्की. ही आलेली मुठा नदी, सॉरी मुळा नदी. मुळा आणि मुठामध्ये मी खरंच कन्फ्युजन होतो आहे. मला विचार करून सांगावं लागतं कधी कधी की ही मुळा कोणती आणि मुठा कोणती. पण जे काय आहे ती समोर हा संगम, आणि हे जे आहे ते इंजिनिअरिंग कॉलेज. मी आता प्रॉपर नदीपात्रातच आहे, आणि संगम म्हटला जातो तो हा. आता तुमच्या लक्षात येईल पहा, मी आता कॅमेरा सर्व फिरवतो आहे. मी नदीपात्रात आहे एवढ्यासाठी म्हणतो आहे. हे समोर COEPचं बोटिंग आहे. 360 डिग्रीमध्ये दाखवतो आहे आता मी असं आलो इकडून. इनफॅक्ट खरं वरून आलो आहे असं इकडून. फार अवघड होतं खरं येणं, पण मी आलो आहे. हे नदीपात्राची आता तुम्हाला कल्पना येईल पहा मित्रांनो. याच्या पुढे काही नाही आहे. ही पूर्ण नदी आहे. पर्यावरण वाचवण्यासंदर्भात जे काय सुप्रीम कोर्टापर्यंत हा वाद झाला आहे त्या अशा झाडांमुळे. हे ह्या नदी सुधार प्रकल्पामुळे पर्यावरण नष्ट होतं आहे. त्या असे काय मुद्दे आहेत पाहिजे. मला या बाबतीत काही डिटेल माहिती नाही आहे, त्यामुळे मी काही सांगू शकत नाही आहे. पण हे झाड पाहिलं तर आपण तर कित्येक वर्षापूर्वीचं असावं, जे नदीपात्रात आहे. मी मुद्दामून हे झाड का दाखवतो आहे, हे नदीपात्रात आहे प्रॉपर पा. नदीपात्रात म्हणजे असं नदीपात्रात ह्याच्याशिवाय काय असू शकतं असं माझं आहे पा. हे नदीपात्र आणि हे नदीपात्रात झाड आहे. तसंच मी मुद्दामून फिरवतो कारण इकडे पलीकडे सुद्धा एक हे झाड आहे, ही झाडं आहेत. ही कदाचित ही नवीन झाडं आहेत असं आहे. हे नवीन हे पहा, हे नवीन झाड असावं. हे नवीन झाड आहे नक्की. आता आपण जर परत आपण तिकडून या ब्रिजच्या पलीकडून आलेलो आहे. हे मुळा नदीचं पात्र, आणि आपण आत्ता शूटिंग ह्या पात्राच्या जवळून करतो आहे, अगदी जवळून करतो. मला कधी कधी कॅमेरा इकडे फिरवावं, कधी तिकडे फिरवावं, त्या बाबतीत मी कन्फ्यूज होतो आहे. आणि जिथपर्यंत त्या टोकापर्यंत आपण जाऊन आलोत. आणि हे नदीपात्रातली कामं. माझी स्कूटर तिथे पुढे वर उभी आहे पहा. मी तिथे स्कूटर लावून मागे पायी गेलो होतो, कारण मला दुसरं जाण्यासारखं असं काही नव्हतं. म्हणजे माझी स्कूटर तिथपर्यंत जाऊ शकली नाही. आता आपण वर जाऊन पुन्हा संगम जर पाहायचं झालं तर इथून तर आपण पाहिलं, वरून पाहण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मग आता वर जाऊयात. आपण असं खाली होतो मित्रांनो. हे पाहिजे अशी झाडं ही नदीपात्रातली आहेत. आपण इथून खालून आलो आहे. खरं अवघड होतं फार येणं. अरे मुंगूस दिसतोय मला ह्या झाडाच्या मागे, दगडांच्या मागे. एक मिनिट, मी परत जर दिसला तर दाखवण्याचा प्रयत्न करतो. नाही, ह्या दगडात आहे पहा. बराच वेळ मी प्रयत्न केला थांबून, पण एवढ्या मोठ्या या दगडात तो परत वर येणं अवघड दिसतंय.
हे इथे मुंगूस दिसला होता मला समोरून आला पा आणि ह्या दगडात गेलेला आहे. तर आपण ह्या नदी सुधार प्रकल्पाचं जे काम पाहतो आहे हा वॉकिंग ट्रॅकच म्हणूया, वॉकिंग प्लाझा किंवा वॉकिंग ट्रॅक. तो संगमवाडीचा रस्ता आणि आपण असं मागून आलो आहे. आपण आलो आहे तर असं मागून आलेलं आहे. आता इथे माझी स्कूटर लावली होती, मी परत वर चढून इथपर्यंत आलेलो आहे पहा. आणि आता आपल्याला संगम हा समोरचा संगम आहे. आपण जो खालून पाहिला होता तो वरून हा मुळा मोठा नदीचा प्रॉपर संगम. आपण अजून थोडं पुढे जाऊन सुद्धा पाहू शकतो. आपण आत्ता जे पाहतोय खरं हा वॉकिंग प्लाझा हे नदी सुधार प्रकल्पातलं पहिलं इथपासून नदी सुधार प्रकल्प सुरू होत असावं. कारण 5,500 कोटीचा हा प्रकल्प आहे. आणि आता मी वाचण्यात आलं होतं 11 किलोमीटरपर्यंत हा प्रकल्प आहे, पण मला नक्की माहिती नाही आहे, त्यामुळे मी कुठली कॉमेंट करू शकत नाही आहे. असे वॉकिंग प्लाझा जागोजागी केलेले आहेत, त्यातले आपण बरेचसे पाहिलेले आहेत. हा नदीचा संगम. आता आपण जवळ आलो. जे कामं चालले ते खालीसुद्धा मला दिसतं आहे. जर हा वॉकिंग प्लाझा असेल तर तिकडे खाली काय असेल मला माहिती नाही आहे. आपण तिथे जर जमलं तर जाऊयात. आता हा संगम ती पलीकडनं येते ती मुठा नदी, म्हणजे जी खडकवासल्यावरनं येते ती. आणि ही मुळा नदी, कारण इथे मुळा रोड आहे म्हणून मी कन्फर्म सांगू शकतो आता की ही मुळा नदी आहे. आणि समोरून मुठा नदी. हा संगम जो अहिल्यादेवी घाट म्हणतात किंवा संगम घाट म्हणतात ते. आणि अशी नदी पुढे हे नदी सुधार प्रकल्पाची कामं ही पाय अशी ह्या स्टेजला आहेत. ते हे जे काय होतं आहे ते खरं खूप चांगलं काहीतरी असेल, मला माहिती नाही आहे नक्की, पण हे वॉकिंग प्लाझापेक्षा वेगळं दिसतं आहे मला काहीतरी. आपण संगम पुन्हा पाहूयात. हा संगम घाट. इथून मी काय खाली उतरू शकत नाही कारण फार घसरड आहे. ऑलरेडी खूप तिरपट झाली माझी खालून वर येताना, त्यामुळे इथे मी रिस्क घेऊ शकत नाही. फार थोडं पुढे जाऊयात आणि तिथून परत पाहण्याचा प्रयत्न करूयात. ती पाठी मेट्रो आली आहे. मेट्रो आता ती त्या पॉईंटपासून आपल्याला मेट्रो बऱ्यापैकी दिसेल अशी. हां वरून मेट्रो चालली आहे, खालून सेंट्रल रेल्वे, त्याच्या अलीकडे रस्ता वाहतूक म्हणजे मुंबई पुणे रस्ता. किती छान दृश्य आहे बा. 1 2 3 लेअर. संगम घाट. मी आता परत मागून असं आलो आहे आपण बोटिंग. हां ठीक आहे. ती परत एकदा पुणे मेट्रो, सेंट्रल रेल्वे, त्यानंतर तो इंग्रजांनी बांधलेला ब्रिज आणि हा संगम घाट. हा मुळा मोठा नदीचा संगम आणि हा नदी प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प. तिथे बोर्ड वाचला होता मी. आपण जो पाहिला असेल ना मुंडव्याला, तो नदी सुधार प्रकल्प. आणि हा इकडे संगमवाडीचा रस्ता. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. हे 360 डिग्रीमध्ये मी दाखवतो. समोरचं CVOP
चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.